ज्या ज्या वेळेला आपलं काही गंडांतर आपल्या देशावरती आलं त्या वेळेला आपल्या महाराष्ट्राच्या मातीमध्ये एक दैवत जन्माला आलेलं आहे. ते छत्रपती शिवाजी महाराज, सावरकर, लोकमान्य सगळे. आणि या महाराष्ट्राच्या मातीचा काय गुण आहे मला कळत नाही. कोणतेही क्षेत्र तुम्ही घ्या, समाज प्रबोधनाचं घ्या, शिक्षणाचं घ्या, प्रत्येक वेळेला महाराष्ट्रातनं एखादं व्यक्तिमत्व, ते महिला असेल पुरुष असेल, ती पुढे येऊन त्याने देशाचं नेतृत्व केलेलं आहे त्या क्षेत्रामध्ये. समाज प्रबोधनाचं असेल, क्रांतिकारकांचं असेल, किती म्हणजे कोणतेही क्षेत्र घ्या, कोणतेही विषय घ्या, महाराष्ट्राचा सहभाग त्याच्यात नुसता सहभाग नाही तर महाराष्ट्राने नेते दिलेले आहेत. अगदी बाबासाहेब आंबेडकर काय. आणि या सगळ्या व्यक्तींनी केवळ आपल्या गावापुरता, राज्यापुरता विचार नाही केला, त्यांनी संपूर्ण देशाचा विचार केला, संपूर्ण समाजाचा केला. मला नाही वाटत हा विचार जोपर्यंत ज्या मातीमध्ये जिवंत आहेत, ती बीज जोपर्यंत ज्या मातीमध्ये जिवंत आहेत, तोपर्यंत किती वेळा गंडांतर आलं तरी एकटा आपला हा शिवरायाचा महाराष्ट्र त्याच्यावरती तुटून पडेल आणि एकटा महाराष्ट्र हा तर संकटाचा सामना करेल. कारण आज आपण जो विचार घेतो आहोत, विनोदजी तुम्ही बोला की हे सगळं जे काय आहे हा ठेवा, खरंच ठेवा आहे, हा वारसा आहे. आणि हा वारसा आपल्या पिढीचं काम आहे की तो वारसा पुढच्या पिढीकडे देणं. पण तो देताना आधी हा वारसा आपण आत्मसात केला पाहिजे की आपल्याला किती कळले, आपण काय देतो आहोत पुढे. जे काही आपण देतो आहोत त्याच्यात कुठे काही वेळं वापरं आणखीन काहीतरी करून आपण देत नाहीत ना, हाही विचार आपण केला पाहिजे. कारण आदर्श कुठून घ्यायचा काही वेळेला शिकवावं लागत असेल, जरूर लागत असेल, पण काही वेळेला ती जी काही उर्मी असते, ते जे काही प्रेरणा असते ती कुठून येते, कशी येते, कोण देते हे कोणालाही सांगू शकत नाही. आपल्या याच महाराष्ट्रामध्ये 16व्या-17व्या वर्षी ज्ञानेश्वरांनी ज्ञानेश्वरी लिहिली, शिवरायांनी 17व्या वर्षी तोरणा जिंकला आणि 15व्या वर्षी सावरकरांनी ज्या वेळेला चाफेकर बंधूंना फाशी झाली तेव्हा 15 वर्षाच्या या मुलाने घरातल्या देवीसमोर जाऊन स्वातंत्र्यासाठी लढण्याची शपथ घेतली. ही प्रेरणा केवढी मोठी आहे, कोण देते ही प्रेरणा, कुठली शाळा त्यांना शिकवते, कोणत्या शाळेमध्ये त्यांनी धडे घेतले, कोण शिक्षक त्यांना मिळाले. नाही, हे काहीतरी एक वेगळं आहे, तेज असं काहीतरी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये आहे की तो आपल्या देशाला आणि राज्याला तारून नेता आणि पुढे घेऊन जातो. आणि मी ज्या वेळेला विचार करतो साधारणतः डोळ्यासमोर लगेच चित्र येतं. 15 वर्षाच्या मुलांनी घरातल्या देवीसमोर, म्हणजे एकूण तुम्ही विचार करा, पारतंत्र्याच्या बेड्या, जोकडं हे मजबूतीने आपल्या भोवती पडलेली आहेत. त्यातनं असं काय नाही की आता निवडणूक येऊ दे मग घालवतो इंग्रजांना. साधं वंदे मातरम म्हणायला सुद्धा फटके पडत होते. आणि अशा या परिस्थितीत चाफेकर बंधू, म्हणजे त्यांनी त्या रँडचा वध केल्यानंतर एका घरातले 3 बंधू घरदार सोडून फासावर देशासाठी जातात. मला नाही वाटत जगाच्या इतिहासात, जगाच्या पाठीवरती असं दुसरं कोणतंही उदाहरण असेल. बरं, हे कशासाठी झालं तर क्रांती करण्याचे विचार तुमच्या मनात येत आहेत. इंग्रज अधिकाऱ्याचा वध तुम्ही करताय, मग त्याला शिक्षेत असे काय परिणाम होतात, काय परिणाम भोगावे लागतात, म्हणून घरातल्या तिन्ही भावांना फासावरती देऊन टाकलं, कारण दहशत पसरवली म्हणून. आणि तशाच्या वातावरणात, म्हणजे अंधकार, दिवा पेटणारच नाही असं वातावरण निर्माण झालं असताना नुसता दिवाच नाही तर सावरकरांसारखा सूर्य जन्माला येतो. आणि तो त्याला कोणी सांगितलं, त्याने ती शपथ घेतली आणि नुसती शपथ घेऊन थांबले नाही तर त्याच्याप्रमाणे त्यांचं काम सुरू झालं. बरं, योगायोग असा की विनायक आणि त्यांचे बंधू गणेश दोन्ही विघ्नहर्त्याची नावं, आणि त्यांनी त्यांचं काम सुरू केलं. सावरकरांनी सुद्धा विद्यार्थी दशेमध्ये सगळं जो काय मित्रपरिवार गोळा करायला सुरुवात केली. एकूण त्यांचे शाळेतले, म्हणजे हल्लीच्या शाळा मी काय वाईट म्हणत नाही, पण कधी कधी काय काय बातम्या येतात तर शाळेतले एकूण त्यांचे प्रताप, मी उद्योग नाही म्हणत, बघून लोकमान्यांना मानणारा जे त्यांचे शिक्षक होते त्यांनी त्यांचं एक असं उकल केली होती की ज्याचे कर देशाला सावरतात तो सावरकर. आणि तिथून जी सुरुवात झाली, मग इंग्लंडला ते गेले. इंग्लंडला गेल्यानंतर नुसतं डिग्री घेऊन परत आले नाही तर तिथे बसून, म्हणजे जो देश, जे इंग्रज आपल्या देशावरती राज्य करतायत त्यांच्या मुळावरती घाव घालत ते इंग्लंडमध्ये गेले आणि तिथून त्यांनी जे काही सुरुवात केलं तिथून या सगळ्या
क्रांतीच्या इतिहासाची सुरुवात झाली. हा इतिहास फार मोठा आहे. ही पुस्तकं जी आहेत हे खरं आहे की जन्मठेपेची शिक्षा. म्हणजे हल्लीचे तुरुंग जर का बघितले तुम्ही तर लोक असंही म्हणतील अरे घरापेक्षा ते बरं. काही कसली काय करण्याची काही हे नाहीये. सगळं काय आयतं मिळते. सगळं म्हणजे मी मागे असं म्हटलं होतं की हल्ली जेलमध्ये सेल्युलर फोन मिळतात. पूर्वीचा जेल हा सेल्युलर होता. म्हणजे तुम्हाला फोन बिन काय नाही. सगळं काळं पाणी म्हणजे काळं पाणी. आणि ती जी काय शिक्षा होती फटके तिकडे राजबंदी म्हणजे काय आतासारखं व्हीआयपी ट्रीटमेंट नव्हती. तो जो काय कोलू वगैरे मला असं वाटतं या संस्थेचं नुसतं अभिनंदन या संमेलनापुरतं न करता मी त्यांच्याकडनं आणखीन एक अपेक्षा करीन किंवा विनोद आपण सत्तेमध्ये आहोत आपण सगळे मिळूनच एक प्रयत्न असा केला पाहिजे की आपल्यासाठी सावरकरांनी काय काय भोगलं. जसं मी अंदमानला गेल्यानंतर ती काळ कोठडी बघितली. काळ कोठडी म्हणजे केवढीची कोठडी. त्याच्यावरती तरी सुद्धा ते भिंतीवरती लिहायचे ते खेळाने लिहायचे. म्हणजे ही प्रतिभा ही काय होती. मग ते कोलू म्हणजे काय असं हे सगळं मुंबईत आणून जरा ठेवलं पाहिजे. काय सावरकरांनी आपल्यासाठी भोगलंय. देशासाठी भोगणं आपण उपभोगतोच पण त्यांनी आपल्यासाठी काय भोगलंय ह्याची कल्पना जोपर्यंत आपल्याला कळणार नाही तोपर्यंत मला नाही वाटत आपल्याला आपल्या स्वातंत्र्याची किंमत कळेल. आणि ज्या क्षणी आपल्याला आपल्या स्वातंत्र्याची किंमत कळेल की स्वातंत्र्य गेलेलं स्वातंत्र्य पुन्हा मिळवण्यासाठी काय काय करावं लागतं हे ज्या क्षणी आपल्याला कळेल तेव्हा मला खात्री आहे की आपलं स्वातंत्र्य कधी जाणार नाही. कधी जाऊ शकत नाही. पण आपण हे बोलायचं वाचून कोलू म्हणजे काय कोलू फिरवलं म्हणजे काय फिरवलं सांगा मला. काय डोळ्यासमोर चित्र काय नाही आम्हाला काही करू शकत नाही. पण हे प्रत्यक्ष आणून ठेवलं ती कोठडी जर का आपण तशी एखादी तयार करून दाखवली आणि मी म्हणेन प्रत्येकाला तिकडे प्रदर्शन जरी असलं तरी प्रत्येकाला सांगायचं 10 मिनिटं त्या कोठडीत जाऊन बसू नये. कोलू आहे ना कोलू एकदा फिरून बघ आणि मग कळेल स्वातंत्र्याची किंमत काय असते. ही जर का लोक झाली नसती तर आपल्याला हे स्वातंत्र्य दिसलं नसतं. आणि स्वातंत्र्य दिसलं नसतं तर आपण काय आपल्या गुलामगिरीमध्ये आहे ना रोजीरोटी मिळते कशाला पाहिजे स्वातंत्र्य. पण सावरकरांनी हे जेव्हा ओळखलं की मरगळलेला समाज आहे त्याला जागृती येण्यासाठी काहीतरी केलं पाहिजे. कारण क्रांती ही आधी मनात झाली तर प्रत्यक्षात ती उतरेल. आणि तशी त्यांनी ती सुरुवात केली. बरं हे काय व्यक्तिमत्व होतं हे काय कोणाला अजून तरी मी म्हटलं मला सुद्धा कळलेलं नाही. कारण ते कोलू फिरवताना फटके खाताना म्हणजे त्यांचं अन्न हे एवढं विचित्र होतं की मला असं वाटतं काही वेळेला ते नुसतं भातामध्ये थोडं पाणी टाकून जेवत होते तेव्हा. कारण बाकी काही पचूच शकत नव्हतं असं अन्न होतं ते. आणि त्याच्यामध्ये सुद्धा त्यांनी त्यांची प्रतिभा नुसती प्रतिभा नव्हे तर देशप्रेम त्यांचं जे काय साहित्य आहे ते हिंदूंना जागं करणारं साहित्य. आणि ते वाचता वाचता चालता चालता एक संदर्भ किंवा एक माझ्या डोळ्यासमोर एक घटना अशी आली त्याच्यात की तुम्ही तो गझनीच्या महमदचा उल्लेख केला ना. पृथ्वीराजला बंदिवान करून तो त्याला घेऊन गेला गझनीला. आणि तिकडे गेल्यानंतर असं म्हणतात की काही काळामध्येच त्या महमदाचा मृत्यू झाला. तो मारला गेला तेव्हा तिथल्या काही इतिहासकारांनी असं लिहिलेलं आहे की तिथेच जी काही बंडाळी झाली त्या बंडाळीमध्ये त्या महमदाचा खात्मा केला कोणीतरी. पण सावरकरांनी जे एक संशोधन केलेलं आहे त्याच्यात ते पृथ्वीराज रासो म्हणून एक काव्य आहे की त्यावेळेला चांदभाट म्हणून एक जो कवी होता. कारण तेव्हा कसं होतं की कवीना एक कुठेही जायची एक मुभा होती. कोणाच्या इथे दरबारात जायचे आणि कोण कवी आले की त्याचं ते ऐकून घेण्याची एक प्रथा होती परंपरा होती. त्यांना कोणी हात लावत नव्हते. आणि चांदभाट तिकडे गेला आणि त्या महमद घोरीला सांगितलं की मी तुला विनंती करायला आलेलो आहे की तू माझ्या राजाचं तू काय करून त्याला कसा मारणार आहे तू ठरवलेलं आहेस. माझी एक विनंती आहे त्याचं जे काय करशील तेच माझंही कर. परंतु एक गोष्ट म्हणजे मी तुला खास सांगायला आलेलो आहे की माझा राजा हा शब्दवेधी आहे. शब्दवेधी म्हणजे तुम्हाला कल्पना आहे की डोळ्यावरती पट्टी बांधून आवाजाच्या दिशेने बाण मारतात आणि तो शब्दवेध. पृथ्वीराजचे तर डोळेच काढून टाकलेले पट्टी बांधण्याचा प्रश्नच नाही. पण एकदा त्याची कला बघ म्हणजे तू काय कला आहे त्याची तू बघ. दोरी बोलाय ठीक आहे बघूया आपण. दरबार बोलवला ते सगळ्या त्या ठिकाणी 21 तवे ठेवले लावून
एका अंतरावरती तो मोहम्मद घोरी बसला आणि मग कडेकोट बंदोबस्तामध्ये त्या पृथ्वीराजाला आणि त्या चांदभटाला आणलं गेलं आणि एक एक तव्यावरती टंकन आवाज केले का पृथ्वीराज मानाने तो शब्दभेद करायचा आणि करता करता सगळ्यांची तारीफ सुरू झाल्यानंतर एका क्षणी त्या घोरीने म्हटलं बहुत खूप करून टाळ्या वाजवल्या आणि तो चांदभट जो होता तो शीघ्र कवी होता, त्यांनी ताबडतोब काव्य केलं आणि त्यांनी पृथ्वीराजाला सांगितलं की आता तू ऐकलास हा जो आवाज होता तो तुझ्याकडून उजवीकडे किंवा डावीकडे जे काय असेल तिथे बसलेला जो घोरी आहे त्याचा आवाज आहे, पटकन वेध घे आणि त्याचं मुंडकं उडव. आणि ते ऐकल्यानंतर पृथ्वीराजाने त्या आवाजाच्या दिशेने बाण सोडून त्या घोरीचं शिरच्छेद केला. आता हे आपल्याला कसं कळणार? सावरकरांनी हे सगळे कष्ट भोगत आपल्यासाठी आणखीन हिंदू म्हणजे कसा लढवय्या असला पाहिजे, डोळे नसले तरी शब्दभेद करण्याचं सामर्थ्य हिंदूमध्ये असलं पाहिजे, हे त्यातनं आपण शिकणार आहोत की नाही कधीतरी. ज्या वेळेला फक्त आपलं काय होतं की आपला माणूस आपल्याला जेव्हा काही सांगतो तेव्हा त्याचं काही महत्व नसतं. मला तर अनेकदा सावरकर आणि आपले बाळासाहेब यांच्यामध्ये एवढं सामर्थ्य आणि साम्य वाटतं की ज्या ज्या वेळेला हिंदुत्वाला मरगळ आली तेव्हा जसे सावरकर उभे राहिले तसंच बाळासाहेबांनी सुद्धा या देशातला हिंदू म्हणून मतदान करेल आणि हिंदुत्वाची मशाल की आज आपण हिंदू जरा एकत्र यायला लागलो असं आपल्याला वाटतंय, त्याची सुरुवात मी म्हणेन या युगामध्ये बाळासाहेबांनी केलेली. आणि मी जेव्हा अरुण जेटलींना भेटलो मध्ये त्यावेळेला अरुण जेटली सुद्धा बोलले की बालासाहेब ने जो किया की म्हणे आपल्या देशामध्ये हिंदू शब्द बोलायला जेव्हा घाबरत होते लोक तेव्हा बाळासाहेब बोले गर्व से कवम हिंदू आहे. हे आपलं हिंदुत्वाचं सामर्थ्य आहे हे आपण विसरून जातो आणि मग एक कोणतरी ओवेसी म्हणून उभा राहतो आणि सांगतो की आम्ही सगळेजण आम्हाला 15 मिनिटं द्या, आम्ही हिंदूंचा खात्मा करतो आणि आम्ही नेबळे आपले करेल होतो. अरे करेल हिंमत होते कशी? याचं कारण असं की हा आमचा देश आहे हे आपल्याला जोपर्यंत वाटत नाही तोपर्यंत आपण या देशामध्ये ताकदवान होऊच शकत नाही. हा देश माझा आहे. सावरकरांना समजून घेताना सावरकर जे बोलले होते अखंड हिंदुस्थान, त्या अखंड हिंदुस्थानचं स्वप्न हे आपल्याकडनं पूर्ण होणार आहे की नाही? आज देखील काश्मीरमध्ये हल्ले सुरू आहेत. काय करू शकतोय आपण? अरुणाचलमध्ये तर चीनने आपल्या गावांची नावं ही त्यांच्या पद्धतीने जाहीर करून टाकली. आम्ही निषेध करतो चीनचा. दुसरं करू काय शकता? काय करू शकता? आणि हा आपल्या गडकरी रंगायचं मधला निषेध चीन ऐकणार? सावरकरांनी ज्या वेळेला या पारतंत्र्याच्या बेड्यात जोखडं आपलं उपडून टाकण्यासाठी जेव्हा लढा उभा केला त्यावेळेला त्यांच्या डोळ्यासमोर एक निश्चित चित्र होतं की हा स्वतंत्र झालेला माझा देश हा कसा असला पाहिजे. आणि म्हणून त्यांनी जे एक आवाहन केलं होतं की जास्तीत जास्त हिंदूंनी सैन्यामध्ये भरती व्हा. ते असे साहित्य संमेलन आणि तेव्हाचं ते साहित्य संमेलन, ज्या साहित्य संमेलनात सावरकर बोलले होते, साहित्यिकांना बोलले होते. आज आम्हाला साहित्यिकांना किंवा कोणाला काही बोलायची भीतीच वाटते. पण तेव्हा ते बोलले होते की लेखण्या मोडा आणि बंदुका हातामध्ये घ्या. हे काहीतरी निश्चित स्वरूपाचं स्वप्न हे त्यांच्या डोळ्यात होतं, त्यांच्या डोक्यात होतं. आणि एकनाथ आपली जी मागणी आहे की सावरकरांना भारतरत्न मिळालं पाहिजे. पण हे सावरकरांसाठी नाही, हे आपल्या देशात काय रत्न जन्माला आलं होतं हे जगाला कळावं म्हणून त्यांना भारतरत्न मिळालं पाहिजे. कारण जो स्वतःचं आयुष्य ज्याने देशासाठी संसार सगळं उधळून टाकलेलं त्याला भारतरत्न घेऊन आणि आता त्यांना देऊन सुद्धा उपयोग काय होणार आहे? पण माझ्या देशाची ओळख ही सावरकर आहे. आणि मला वाटतं सरकार आपलं असताना आता कोणाच्या परवानगीची गरज आहे? चला जाऊया, आपण सगळेच मिळून जाऊ. कारण हा विषय हा केवळ महाराष्ट्राचा विषय नाहीये. देशाच्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी मरण यातना भोगलेल्या होत्या. मरण यातना म्हणजे काय? आणि हे जे मी म्हटलं हे दैवत एवढं मोठं होतं की त्याला एका जन्मात 2 जन्मठेपीच्या सजा झाल्या. आणि तेव्हा त्यांनी ते इंग्रजांना सांगितलं ना, म्हणजे याचा अर्थ तुमचा आमच्या हिंदुत्वातल्या पुनर्जन्मावरती विश्वास आहे. कारण एक जन्मठेप संपल्यानंतर दुसरी जन्मठेप. पण विशेष म्हणजे मी त्यावेळेला लहान होतो. मला आजही आठवते सावरकरांनी ते प्रायोप्रवेशन
म्हणजे स्वतःहून मृत्यूला बोलवलं. म्हणजे मृत्यूही त्यांना घाबरत होता. दोनदा जन्मठेप दिलेला हा माणूस, मरण यातना म्हणजे इंग्रजांनी एवढे हाल केले त्यांचे, तरी सुद्धा मृत्यू त्यांच्या जवळ यायला घाबरला. शेवटी तेच कंटाळले आणि म्हणाले आता बस झालं, ये आणि घेऊन जा मला. त्यांनी औषध पाणी काही सगळं म्हणजे सगळं वर्ज्य केलं, सोडून दिलं आणि स्वतःहून मृत्यूला सामोरे गेले. ते ये असेल मला घेऊन चल आता. हे असं उदाहरण दुसरं कुठेही सापडणार नाही. आणि त्या दैवताच्या महाराष्ट्रामध्ये आपला जन्म झालाय, आपण त्यांच्याकडनं काय घेतो आहोत हे फार महत्व. ही पुस्तकं तुम्ही दिली, ठीक आहे, गेल्या वेळेला दिली होती, याही वेळेला दिलेत, आणखीन त्या पुस्तकावरती पुस्तकं. कारण सावरकरांचं साहित्य संमेलन म्हटल्यानंतर तुम्ही बोलवलं आणि मी येणार नाही असं होणारच नाही. पण बोलवल्यानंतर, पुस्तकं दिल्यानंतर ती पुस्तकं मी चालली तरी मला असं वाटतं खूप मोठं काहीतरी, म्हणजे एवढंसं जरी केलं तरी मी म्हणेन खूप मोठं माझ्याकडनं काहीतरी होईल. आणि म्हणून मला असं वाटतं की 2 जन्मठेपा ह्या सोडून द्या, पण जे काम आपण अनेक जन्म घेऊन करू शकणार नाही ते काम ज्याने एका जन्मात केलं, ते सावरकर जर का आपले दैवत म्हणून आपण त्यांना पूजलं तर मला वाटतं पुन्हा तरी पारतंत्र्य आपल्या देशावरती लादण्याचा विचार आपल्या दुश्मनाच्या मनात सुद्धा कधी येणार नाही. असे हे सावरकर. बोलण्यासारखं खूप आहे. अनेकदा आपल्याला जेव्हा आपले विरोधक बोलतात, कारण आम्ही हिंदुत्ववादी, आम्ही आहोतच, मी जन्माला आलो हिंदू आणि मरेन म्हणून हिंदू म्हणूनच, हे जे आपलं एक स्वत्व आहे. मग आम्हाला काही जण पेचात पकडायला बघतात की सावरकरांना तुम्ही मानता, मग त्यांचे गायीबद्दलचे विचार का नाही मानत? आहे ना, बरोबर आहे. कारण सावरकर हे अज्ञानाकडून विज्ञानाकडे नेणारे होते. जे काय त्यांचं हिंदुत्व हे बुरसटलेलं हिंदुत्व नव्हतं. केवळ जसं आपले बाळासाहेब सांगायचे की मला पळी पंचपात्रातलं हिंदुत्व मान्य नाही, दहशतवाद्यांना बडवणारा मला हिंदू पाहिजे, देवळातल्या घंटा बडवणारा हिंदू नकोय. पण मग जे आम्हाला विचारतात की तुम्हाला सावरकरांचं जर का सगळं मान्य असेल, तुम्ही सावरकर प्रेमी आहात, मग गायींचे विचार माना, मानतो, मग तुम्ही सावरकरांचं हिंदुत्व आणि देशाबद्दलचे विचार माना. एक धर्म एक देश हा जो काही त्यांचा विचार होता तोही तुम्ही माना, आम्ही मानतो तुमचं सगळं काही. पण हा एक मोठा आपल्याला पेचात टाकणारा प्रश्न आहे. आणि सावरकर प्रेमींना सुद्धा मी हेच सांगते की माझे सावरकर वेगळे, तुमचे सावरकर वेगळे नाही. सावरकर हे सावरकरच आहेत. आणि सावरकरांना स्वीकारायचं असेल तर त्यांच्या सगळ्या गोष्टी आपल्याला स्वीकारायला पाहिजेत. विज्ञानाकडे चला हे सुद्धा सांगितलं, तेही स्वीकारलं पाहिजे. अस्पृश्यता वगैरे आता काही राहिलेलीच नाहीये तशी, पण जिथे कुठे असेल तिच्यावरती आघात करणारे सावरकर, ह्या सगळ्या गोष्टी एकत्र करणं म्हणजे केवढं मोठं काम आहे. पण मला खरंच आज बरं वाटलं की तिसऱ्यांदा मला बोलवलं. असं मी सावरकरांबद्दल काय केले वगैरे अशातलं काही भाग नाहीये. पण हे जे काय आपलं प्रेम आहे, हिंदुत्व आहे, हे आपल्याला एकमेकाला बांधून ठेवते. हे खूप मोठं मी म्हणेन सावरकरांचं मोठं काम आहे. आणि तुम्ही पुढे चला. जिथे जिथे सावरकरांना आपल्याला प्रसार म्हणून न्यायचं आहे, जिथे जिथे माझी मदत तुम्हाला लागेल, शिवसेनेची मदत लागेल, तिथे शिवसेना तुमच्या सोबत आहे. आणि मगाशी ते निमंत्रण दिलंय ते कुठलं सावरकर संमेलन, मेळघाट. बोलवलं नाही तरी येणार. म्हणजे असं बोललं तुम्ही बोलवणार मला माहितीये, पण सावरकर हा आमंत्रणाचा विषय असू शकत नाही. सावरकर हा प्रेमाचा विषय आहे. आणि आपण प्रत्येक जण जर का त्यांच्या साहित्यातून निदान मी म्हणेन 2-2 पानं तरी पुढच्या पिढीकडे आपण देऊ शकलो ना, तरी उद्याचा देश जो आहे तो सावरकरांना जसा पाहिजे होता. सावरकरांचं स्वप्न म्हणजे काय होतं, कोणासाठी स्वप्न होतं? जो स्वतः तुरुंगात खितपत पडला होता तो स्वप्न स्वतःसाठी काय बघू शकत होता? आणि म्हणून मला असं वाटतं की भारतरत्न हे तर त्यांना दिलं गेलं पाहिजे, ते आपल्यासाठी, आपल्या देशासाठी, त्यांच्यासाठी नाही. की बाबा आपल्या देशाची ओळख काय असायला पाहिजे, तर सावरकरी आमच्या देशाची ओळख. सावरकरांसारखं दुसरं व्यक्तिमत्व इतर देशात झालं नाही. त्याच्यासाठी केवळ हे काम आपल्या सावरकर प्रेमींचंच नाही. आपण चला सगळे जाऊया, जे जे येतील सोबत असतील ना, विरोधी पक्षात सुद्धा काही लोक असतील ज्यांचं काँग्रेसमधले असतील, राष्ट्रवादीतले असतील, कोणी इतर कोणी असू दे, सावरकरांना मानणारे सगळेजण चला. कारण हा आपल्या देशाचा प्रश्न आहे. आपण सगळे मिळून जाऊ आणि आग्रह धरून सावरकर हे आमचं रत्न होतं हे जगाला दाखवून देऊ. जय हिंद, जय महाराष्ट्र.
धन्यवाद.